नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील कामठा या नगरीमध्ये खंडोबा रायाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्या काल पालखी झालेली आहे, काल आणि माफ करा पहिल्या दिवशी पालखी झालेली आहे, काल आणि आज शंकरपटाचा उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता। या ठिकाणी माझ्या पॅन्डलच्या उजव्या बाजूला पाहू शकता शंकरपटाचा मोठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाडा महाराष्ट्रातून खूप दूरदूरून या ठिकाणी शंकरपटासाठी बैलजोड्या आलेले आहेत। आपल्या सोबत आहेत कामठा नगरी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंच कमिटी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, पत्रकार बांधव आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी की ह्या जत्रेचं महत्व काय आहे, या यात्रेचा इतिहास काय आहे, केव्हापासून सुरुवात झालेली आहे, सर्व काही आपल्यासोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की सर, जी यात्रा सुरुवात झालेली आहे ती केव्हापासून आणि या यात्रेचा इतिहास काय आहे? आमच्या जन्माच्या अगोदर पासून यात्रा सुरुवात झालेली आहे। हे राणोजी नावाचा एक देवकर होता आणि तो या गावामध्ये वारल्यानंतर काही लोक गावातल्या प्रमुख लोकांनी त्याची मौत या ठिकाणी केली। मौत केल्यानंतर यात्रेला सुरुवात केली। त्याच्या नावाने यात्रा या ठिकाणी खंडोबा नावाने यात्रा भरत असते। अंदाजा किती वर्ष झाले असतील? अंदाजा आता माझ्या जन्माच्या अगोदर 100 वर्ष जवळपास शतकाच्या पूर्वीपासूनचा हा इतिहास आहे आणि आज या नगरीमध्ये ही संस्कृती आणि हा इतिहास जपला जातो। आणि त्यासोबतच शीख बांधवांकडून येणाऱ्या भक्तगणांसाठी दरवर्षी अन्नदानाचा सुद्धा या ठिकाणी अन्नदान करण्यात येते। त्याचा सुद्धा काय इतिहास आहे आपण जाणून घेऊया। जे अन्नदान करता आपल्या माध्यमातून, तर त्याचा इतिहास काय आणि कशा पद्धतीने करतात? आमचे आजोबा खंडासिंग सुजानसिंग कामटेकर यांचे जन्म होत नव्हते म्हणून त्यांच्या आईनं इकडे नवस मांडला होता। या खंडोबा रायाला आमचे आजोबा 101 वर्ष होऊन त्यांचं मरण पावले चांगल्या पद्धतीनं। तेव्हापासून यांनी यांच्या घरी आमच्या आजोबानं पोथी आणली होती। त्यांनी पहिलं पोथी आणल्यानंतर त्या दिवशीपासून पूर्ण गावामध्ये यासाठी पोथीची समाप्ती खंडोबाच्या यात्रेनिमित्त त्या दिवशीच ठेवलेली जाते। यासाठी पूर्ण शीख समाजाचे, नांदेडचे, आजूबाजूचे जे कोणी बी लोक आहे आणि आमचे जावाई कामठ्यामधले जे 27 जातीमधले जावाई मुली हे सगळेजण येतात। या सगळ्या जणांना आमचं निमंत्रण राहते। या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो किंवा भंडारा चालून जास्त माणसाला जीव घालायचे प्रयत्न करतो। आणि आमचे आजोबा आज त्यांना ही जे मला कळते मी जन्माच्या पहिल्यापासून मला वाटते की बा आज 71 ते 72 वर्ष होत आहे की हे आमच्या घरी आज पोथीची समाप्ती होती आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे। पोथीचा कार्यक्रम चालू आहे। जे पोथी जे समाप्ती होत आहे त्या पद्धतीनं सगळ्या माणसाला जीव घालण्याच्या खंडोबाच्या पालखीच्या दिवशी यावर्षी बी अर्धापूर तालुका, जिल्हा नांदेड आणि शुक्रवारी या दिवशी पालखी आली होती। या दिवशी कार्यक्रम असा साजरा करण्यात आलेला आहे। धन्यवाद। आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आज या नगरीमध्ये शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या शंकरपटामध्ये किती जिल्ह्यातून, किती गावातून, किती जोड्या आलेल्या आपण सविस्तर माहिती घेणार होतो आयोजकांकडून। आपण या शंकरपटाबद्दल काय माहिती द्याल? औरंगाबादच्या पुढून जवळपास जालना जिल्ह्याच्या पुढचे जवळपास 25 तरी जोड आलेले आहेत इथे कामठ्याला। आणि हे दरवर्षी ही अशीच परंपरा चालू आहे। किती जोड्या आलेल्या आहेत? 25 ते आता तर 100 जोड्याचा लागलेला आहे। पण हे जवळपासच्या खेड्याच्या, जवळपासच्या इकडच्या हिंगोलीच्या पुढच्या, बाराशिवच्या अशा जवळपास 100 गावच्या तरी जोड्या आलेल्या आहेत। इथं पारितोषिक वगैरे ठेवण्यात आले आणि ही संस्कृती, हे शंकरपटाचं आयोजन किती वर्षापासून चालू आहे? हो, हे शंकरपटाचं आयोजन अगोदर तर आमच्या आज्यापासून होतं, पण काही बंद शासनाचे नियम अटी होत्या त्याच्यामुळे बंद झालेलं होतं। नंतर सुरू झाल्यानंतर आम्ही सुरू केलं। आता कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? आता चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे। आणि विशेष म्हणजे सहकार्य चांगलं आहे गावाचं, त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो। असेच उपक्रम प्रत्येक यात्रेमध्ये राबवावेत आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे। आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे येणाऱ्या या यात्रेमध्ये
कुस्ती हा सर्वात महत्वाचा आणि आवडता ग्रामीण भागातील विषय आहे, त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपण जाणून घेऊया. कुस्ती संदर्भामध्ये आपण काय सांगाल आणि किती गावचे पैलवान येथील आपल्याला अपेक्षा काय आहे? सर्वप्रथम मी खंडोबाचरणी नतमस्तक होतो. आणि कुस्तीचं सांगायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैलवान येतात. आणि यावर्षी पारितोषिक पहिलं आहे 11,000 रुपये. आणि एक बिहारची मुलगी आहे, ती सुद्धा प्रमुख आकर्षण म्हणून येणार आहे. आणि विशेष म्हणजे आमचे मित्र मोंटीसिंग महाराज हे दरवर्षी शंकरपटासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इथं जागा देतात. आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि सर्वात जास्त म्हणजे आज आम्हाला दुःख आहे की आमचे वडिला समान कार्यकर्ते म्हणजे रणजितसिंग कामटेकर साहेब हे आमच्यामध्ये नाहीत. आम्ही त्यांची कधी बी आठवण करतो. जे 5 वर्षामध्ये यात्रा भरत आहेत, आम्ही त्यांचेच पावलावर पाऊल ठेवून यात्रा भरत आहे. आपण पैलवानांना आपल्या माध्यमातून काय आव्हान करणार आहे का? नवीन नाही, आव्हान करायचे म्हणजे जे कुस्त्या जे पैलवान आहेत, हिंगोली, लातूर, नांदेड या 4-5 जिल्ह्यामधून पैलवान येतात. या माध्यमातून मी सर्व गावकरी व येणाऱ्या पैलवानांना मी भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की एक महिला या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येणार आहे, तर जास्तीत जास्त आपल्या परिसरातून सुद्धा मुलींनी सुद्धा अग्रगण्य व्हावं आणि या ठिकाणी कुस्तीसाठी यावं. मी सर्व येणाऱ्या भाविकांना व गावकऱ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी थांबतो. माझ्यासोबत आहेत कॅमेरामन माधव चव्हाण सह मी आनंद शिंगारे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.